रजाया पुरवतो ह्यांना पांघरायला, आरोपीला पाण्याच्या बिस्लऱ्या पुरवतो, हे इथपर्यंत ह्या घटनाक्रम झालेला आहे ह्या 29 तारखेचा. त्याच्यानंतर अॅट्रॉसिटी 12 तारखेला झाली, खून झाला 9 तारखेला, अॅट्रॉसिटी झाली 12 तारखेला. ही अॅट्रॉसिटी 6ची, ही जर अॅट्रॉसिटी 6च्या 6ला जर झाली असती तर ह्या जे क्रूरकर्मी लोक आहेत हे कमीत कमी 15-20 दिवस मध्ये असते, ह्यांना कळलं असतं प्रशासन काय, शासन काय, कायदा काय, गुन्हा केल्यावर काय होतं, हे बिलकुल झालेलं नाही. आणि मग त्याच्यानंतरची स्टोरी अशी की ज्यावेळेस माझ्या भावाचा मृत्यू झाला त्यानंतर मिसिंगची केस 3.5 घंट्याने ह्यांनी, आमची गडबडीत बाहेर होतो तर आम्ही तर सही करायला मध्ये बोलवून सही घेतली, इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर घटना घडली 7 पर्यंत, सगळे लोक गावातले रस्त्यावर बसले रात्रीच्या 1 वाजेपर्यंत. तोपर्यंत कुठलेही कुणी त्याच्यात फेरबदल केला नाही, कुणी पुरवणी भाग घेतला नाही. रात्री 1 वाजता शब्द दिला, जे PI बल्लाळ आहेत, ऑडिओ क्लिप त्यांचे आलेले आहेत, त्यांचे काय संबंध आहेत कुणासोबतचे, तर त्या बल्लाळांनी इथं सांगितलं की 9 वाजेपर्यंत आम्ही आरोपी तुमच्याकडे आणतो, तुम्ही आता उठा. बाया, माणसं, लेकरं, सर्वसामान्य माणसं रस्त्यावर बसलेले होते. मग सकाळी 9 वाजेपर्यंत यांनी कुठलीच कारवाई केली नाही. रात्री घटना घडल्यावर 10:30 वाजेपर्यंत आरोपींचे फोन चालू होते. मी स्वतः विष्णू चाटेला 12:30 वाजता फोन केलाय, तरी फोन चालू होता. यांनी कुणालाही ट्रेस न करता कुणालाही पकडलं नाही. हे आरोपी वाशीकडे गेले, त्याचं कारण होतं तिथं PSI घुले नावाचे यांचे नातेवाईक होते ह्या आरोपींचे. त्यांनी सांगितलं की पुढे पोलीसच्या गाड्या आहेत, तुम्ही कोणत्या ठिकाणी गाडी थांबवायची, कुठून पळून जायचं. आणि म्हणले पुढे जंगल आहे. कुठं जंगल आहे? वाशीमध्ये जंगल आहे असं तुम्ही बघा नेटवर्क किंवा सॅटेलाइटवर, तिथं जंगल आहे का बघा. हे म्हणले जंगलात पळाले आणि तिथून निसटून गेले. हे झालं. त्याच्यानंतर मग आदरणीय मनोज दादा इथं जवळपास 4 वाजता आले होते, ते रात्रीचे 11 वाजेपर्यंत होते. त्यांनी पुरवणी FIR करून घेतला. त्याच्यानंतर PM केलं. 1:30 वाजता इथं ज्यावेळेस अंत्यविधी झाला भावाचा त्यावेळेस मनोज दादा इथं होते. जर दादा येऊन बसत नाहीत तर ह्या घटनेची सुरुवात होत नाही आणि तुम्ही देखील कोणी आमच्याकडे येत नाहीत, कारण का तिथंच विषय सगळा संपत होता. गुन्हा नोंद झाला त्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 11 वाजता गुन्हा नोंद झाला. आपण बसलो त्याच्या ह्या जागेवर आपल्या, म्हणजे इतक्या भयावह म्हणजे हे प्रकरण आहे. मग पुरवणी जबाब केला. त्याच्यानंतर हा गुन्हा झाला. हा असा घटनाक्रम आहे. आता ह्याच्यातून एकच आम्हाला तुम्हाला त्याचा सारांश द्यायचा आहे की सगळी पोलीस यंत्रणा, ते SP साहेब असतील, ते PI साहेब असतील, ते LCBचे लोक असतील, ह्या लोकांनी एवढी अराजकता माजवली. हा खून हा आरोपीने केला नसून हा यंत्रणेने केलेला गुन्हा आहे असं मी त्याचा भाऊ म्हणून ठोकपणे सांगतो. त्याचे सगळे पुरावे देतो. पोलीस यंत्रणा ज्यावेळेस मी DYSP साहेबांना बोलतो की त्यांना हिंदी